होतोय रेडी. कुठं जायला? तर आज चालू मी निकिताला सरप्राईज द्यायला पुण्याला भेटायला. ठीक आहे. तर तुम्ही डोळ्यावरून बघू शकता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मला 6:40ची ट्रेन पकडायची आहे दादरवरून इंटरसिटी. तर यस, आई आता बॅग भरते आणि मी सुद्धा आता रेडी झालो आहे. थोडंसं सामान भरते आई. मग रेडी होतो. रेडी झाल्यानंतर मग मी निघणार आहे दादरवरून पुण्याला. तर निकिताला काहीच माहिती नाही आहे की मी येणार आहे म्हणून. तिला सरप्राईज देणार आहे. तिला काल रात्रीपर्यंत मी काहीच नाही बोललो की मी येणार आहे. आणि रेडी टकाटक. आणि हा वॉच घातला मी. हा वॉच जो आहे तो निकिताने मला दिलेला मागच्या वर्षी बड्डेला. तर भरपूर टायमाने आता घालतो. तर ती पण खुश होईल. तिला माहिती नाही मी येणार आहे म्हणून. तर चला, आपली बॅग भरून तर झाली रेडी. इथे मी ट्रायपॉड पण घेतला आहे. बघू इथं काय शूट करायला भेटत. हां, हेल्थ स्टाक तर काय शूट करायला भेटलं तर बरं आहे. आणि एक छोटी बॅग खांद्यावरती. पाकिट राहिलं माझं. ठीक आहे. चला मग भेटूया आपण पुढे. कसा होणारा प्रवास आणि तुला सरप्राईज कसं वाटतंय बघूया आपण. तर आता मी पोचलो आहे पुणे स्टेशनला. मी बघू शकता किती गर्दी आहे स्टेशनला पण. निकिताच्या घरी आता आपण बघू. तिला आय थिंक माहिती पडलेलं आहे की मी येणार आहे म्हणून. तर आता बघू सरप्राईज वाटते की ती मला शॉक देते. मला माहिती आहे. तुला माहिती आहे. मला माहिती पडलं तुला माहिती आहे. मला माहिती पडलं तुला माहिती आहे. मला माहिती पडलं. माहिती पडलं मला माहिती पडलेलं आहे. मला असं मी बोललो मित्रांनो, निकिताला माहिती पडलं काल रात्रीच माहिती पडले की मी येणार आहे म्हणून. तर म्हणजे मी जास्त काही सरप्राईज ठेवलं नाहीये. नाही ना. मी जेवण पण घेऊन ठेवलं असतं. हमखास बोलतो मी. नाही केलं. काय बोलते मग? कसं वाटलं सरप्राईज? सरप्राईज सारखं राहिलं नाहीये. राहिलं थोडा डाऊट आला म्हणून. आणि आज सुट्टी पण होती तुम्हाला. तर मी खूप प्रयत्न केला. ती सकाळपासून मला 2दा कॉल केले, 2दा व्हिडिओ कॉल केले. तर मला डाऊट आलाच की हिला माहिती पडलं आहे. आणि काल मी जे आहे माईक शोधत होतो ब्लॉगसाठी. कारण की आम्हाला इथे सुद्धा काहीतरी रील बनवायची थोडंफार करायचं आहे. कारण की आता इथे नाही आहे मुंबईत. तर 1-2 दिवसात जेवढं काय होईल ते आम्ही करायचं प्लॅनिंग होतं. मला वाटलंच की तुला डाऊट आलेला आहे. आणि मला खाली जे आहेत काकी मला बोलल्या पण की काकी भेटल्या आता. हां, बोला की अहो तुमची सकाळपासून वाट बघतात. मला सत्यानाश सरप्राईज गेला. तुला माहिती पडलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता मी पोचलेलो आहे पुण्याला सासरवाडीला. तर थोडं आराम करतो. नाश्त्याला काय स्पेशल इकडचं माझं आवडतं आता बघू. तर माझे मेवणे साहेब आणतात. तर आपण सगळे मिळून खाऊ. तुम्हाला दाखवतो काय आहे. कुठली मिसळ आहे? जोगेश्वरी मिसळ. एवढी तिखट झणझणीत. ठीक आहे. बस. तर ही आहे जोगेश्वरी मिसळ जी भेटते पुण्याला. ठीक आहे. मुंबईत भेटत नाही. जोगेश्वरीच ना. हां. तर ही मी 2nd टाईम 3rd टाईम खातोय. खूप सुंदर अशी तिखट अशी झणझणीत. पहिले की सोयपाणी होते सासरी आल्यावरती. ठीक आहे. तर सगळ्यांना बोलतो सासरी जावं. पण 2 महिन्यातून एकदा रोज नाही. ठीक आहे. तर आता मी तो आस्वाद पण तुम्ही हिला बघा. हां, ही तुम्हाला दिसली आहे ना 2-3 व्लॉग. म्हणून मी आलो इकडे हिला भेटायला. चला करूया नाश्ता. काय बोलते? आता मॅडम झोपून उठलेले आहेत. उठत नाही ना. झोप पुण्याची. आणि ताणून झोपून आत्ता जस्ट उठलो आहे. दुपारचे 5-5:30 वाजलेले आहेत. तर आता मी फ्रेश होऊ आणि थोडेसे काहीतरी आम्ही रील प्लॅन केलेत ते करू. कसं वाटते? झोपेतच आहे ना. काय घोरतेस तू आता. चला जरा फ्रेश होतो मित्रांनो आणि आम्ही तुम्हाला भेटतो काही मिनिटातच. तर आता मी शूट करून झालेलं आहे निकिता मॅडमचं.
एवढं शूट केलं आहे की 4-5 आम्ही तरी रील बनवले आहेत. ठीक आहे. तर हा आहे माझा सासरवाडीतला किचन. एकदम भला मोठा असा किचन आहे. ठीक आहे. इथे 2 बाथरूम. हा यांचा मस्तपैकी हॉल आहे. आणि इथं अजून एक रूम आहे त्यांचा इकडे. आणि इकडे जो आहे परत एक बाथरूम आहे. आणि इथं हा देवार आहे. तर असा हा हॉल्स. इथंही आहे बाल्कनी. आणि दुसऱ्या माळावरती घर आहे. आणि समोरून असा हा नजारा. तुम्ही पावसामध्ये याल तर खूप मजा येते. आता आपण काही वेळाने ना आपण वरती टेरेसवरती जाऊ. यांचा जो आहे टेरेस पण आहे. तर आपण यांच्या टेरेसवरून काय व्ह्यू दिसतो तुम्हाला दाखवतो. व्ह्यू काय दिसतो टेरेसवरून. आता निकिता चाय पिते आणि तोपर्यंत मी पण जरासा टाईमपास करतो. बघू काय काय निकिता. तुम्ही एवढे दिवस तिला बघितलं नाही ना व्लॉगमध्ये. तर आता तिला एवढं बघा की काय आणलं आहे. जांभूळ तोडून आणलेत की विकत आणले. झाडावरचे आणलेत. हो आम्ही तोडून आणले ना. आंबे आपले कोकणातले झाडावरचे. आंबे झाडावर उगतात ना. आपले झाडावरचे काय आंबे झाडावरचे. तर भारी आहे. आणि पुण्याला मी सांगतो तुम्हाला पुण्याला एवढं गरम होतच नाही आहे. पुण्याला सुद्धा 34 डिग्री 35 डिग्री तापमान आहे. मग फील होत नाही. उलट नॉर्मल वातावरण वाटतं. दुपारी तासभर तरी लाईट गेली पण तासभर जे आम्ही झोपलो असं वाटलंच नाही की लाईट गेलेली आहे. मग पुण्याचं वातावरण खूप चांगलं आहे. आणि मी चांगला डिसिजन घेतलं की तिला मी जे आहे पुण्याला पाठवलं. कारण की मुंबईला अदरवाईज तिला खूप गरमी झाली असती. खूप गरमी वाटली असती. तर तिला इथे थोडं चांगलं वाटतं. आणि आई बाबांसोबत पण आहे, भावासोबत पण आहे, बहिणीसोबत पण आहे. त्यामुळे तिचे हे 2-4 महिने चांगले निघतील डिलिव्हरीसाठी. आणि तिची पण सुद्धा हेल्थ चांगली आहे. वॉक करते वरती. याच्या टॅरेस आहे तिकडे चांगल्या प्रकारे वॉक करते. आज मला वरती टॅरेस पण दाखवतो. तर मित्रांनो चला तुम्हाला मी दाखवतो निकिता मॅडम यांचा जो आहे टॅरेस. अरे सोफा वरती घेतलाय. वरती घेतलाय. क्या बात आहे. मस्तपैकी व्ह्यू. ओ हो 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 हो. अख्खं पुणे दिसतं. पुणे. हे काढलं सुकत आंब्याचं जे आपण वशाटामध्ये टाकू शकतो. तुम्ही जर बघाल इथून हा व्ह्यू खूप सुंदर असा व्ह्यू आहे पुण्याचा. आणि तुम्ही बघाल झूम करतो तुम्हाला दाखवतो झूम करून. हा बघा इथं जो आहे यांचा एअरपोर्ट आहे. तर एअरपोर्टपासून जो आहे खूपच जवळ जो आहे असा घर आहे माझ्या बायकोच्या म्हणजे सासरवाडीला. हा तर तुम्हाला दिसतोय सनसेट. ठीक आहे. जेव्हा पण कमी आम्ही येतो ना तर आम्ही जे आहे टॅरेसवरतीच बसतो. मस्त हवा, मस्त वातावरण असतं, मस्त हवा असते आणि मजा येते. काय बोलणार तू. कसं वाटतं माहेरी आल्यावरती. माहेरी आल्यावर एक वेगळीच खुशी असते. एक खुशी असते. कुठे त्या खुशीचं नाव काय. खुशी वेगळी आहे. हा बघा एअरपोर्ट. तुम्ही ठीक आहे. तर असे हे दिवस रात्र जे आहेत इथे प्लेन जात येत असतात. अजून ते कुठले खूप कमी आहे. अजून ते कुठले फायटर. अरे फायटर प्लेनचा काय आवाज कंटिन्यू जात असतात. एक नाही गेला की लगेच दुसरा कंटिन्यू चालू. आणि त्यांचा आवाज सुद्धा टायमिंग असतो फायटर. आणि काय आवाज येतो म्हणजे तो आवाज मेरा आवाज मोडेल वाजतात. ठीक आहे. इथे बऱ्याच जणांनी लोकांनी असं सोलार ना. हां इथं भरपूर लोकांनी असं सोलार पॅनल असं लावून ठेवलं. ऊन असतं दुपारचं मस्त की. आणि सगळ्यांनी जे आहे ते बाल्कनी आणि टॅरेस जो आहे काढलेला आहे. आता ही दुसरी साईड आहे टॅरेसची. इथं सुंदर अशी झाडं पण लावलेली आहेत मस्तपैकी. इथून हा व्ह्यू दिसतो. झाडं पण आहेत आणि तुम्ही जर बघाल झाडाला आंबेसुद्धा लागलेले आहेत चांगले चांगले. बघ आंबे छोटे आहेत का. हां पाऊस पडला इकडे ना. पाऊस लागला. त्या बहिणावारी मुंबईतच ना पाऊस लागत आहे. मुंबईलाच पाऊस काय माहिती नाही. बरं
मस्त आहे. आणि इथे जे आहे अजून एक आहे इथून वरून. इथून वरून जायला असं हे आहे. इथं आम्ही वरती बसतो, कधी कधी खाया प्यायला बसतो ना आम्ही, असं वरती बसतो आम्ही. तुम्ही जायचं. नको वरती नको, हवा भीती वाटते मला. आधी तो पायऱ्या जी आहे ते पातळ आहे. असे मुंबईला असतात ना पायऱ्या. हो मग मला पाहिजे भीती असते. किती झालं तुला येऊन इकडे? मला झाले 12 दिवस. 12 दिवस झाले. जरा 12 दिवसाच्या गोष्टी केल्यात, आम्ही पुढच्या 12 दिवसाच्या गोष्टी करतो. आणि संध्याकाळचा काय बेत आहे, तर सासरवाडी आलो तर काहीतरी स्पेशल असणार संध्याकाळी. तर बघू काय तुम्हाला मी नक्की दाखवेल. आणि तुम्ही आमची व्हिडिओ बघता त्याबद्दल आभारी आहे, धन्यवाद. तुम्ही जे कमेंट देता त्यावरती आम्ही इम्प्लिमेंट करतो आहे आणि आम्हाला चांगलं वाटतं की तुम्ही कमेंट करताय. तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा कमेंट करता. आणि ही व्हिडिओ जी आहे ती जी लिंक जी आहे ती आम्ही इंस्टाग्रामला पण टाकतो, फेसबुकला पण टाकतो, ते तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि काही फोटोज जे आहेत ते आम्ही पहिला इंस्टाग्रामला टाकतो. जे काही अपडेट आहेत लेटेस्ट वगैरे, मी कुठं जाणार आहे, कसं काय आहे प्लॅन वगैरे, ते मी इंस्टाग्रामला टाकतो. तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा, कारण की आता जाऊन नक्कीच फॉलो करा. आणि तिकडे आम्ही मग सांगतो की आमचे प्लॅन्स काय आहेत काय, कारण की हफ्त्यातून आम्ही 2दाच यूट्यूबचे ब्लॉग करतो, कारण की थोडा वेळ आम्हाला भेटत नाही आहे, कारण की मी सुद्धा जॉब करतो. ही आता इकडे आले. तर जे काही अपडेट असते ते आम्ही फेसबुकला टाकतो किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये टाकतो. इथून आमच्या भरपूर लोकांना, मित्रमंडळींना, जी आता आमची नवीन फॅमिली बनते त्यांना माहिती पडतं. तर जाऊन नक्की फॉलो करा, इथं कमेंट्स लिहा, अजून काय आम्हाला अपडेट केलं पाहिजे ते सांगा. बस आता भेटू संध्याकाळच्या बेतावरती काय आहे ते संध्याकाळच्या. कसं वाटते पुणे तुम्हाला? पुणे मला आवडलंय, शांत एकदम. आणि आवडायलाच पाहिजे. आता Yes. पुण्याची बायको तुमची. पुण्याची बायको मुंबईचा नवरा. Guys, आम्ही चाललो आहोत आता बर्गर खायला. मी नॉनव्हेज खाणार आहे, कारण की आज मंगळवार मी नॉनव्हेज खाते. हे खात नाही तर हे व्हेज बर्गर आणि मी नॉनव्हेज बर्गर खाणार आहोत. सो आम्ही चाललो आहे आर्याज कॅफे बर्गरला. इथे जी आहे एक तुम्हाला जर पुण्यातला कॅम्पसला बर्गर तर माहिती असेल. कॅम्पला, येस, कॅम्पमध्ये कोरेगाव पार्कचा जो बर्गरवाला जो फेमस बर्गर, तिथे आम्ही जाणार होतो. पण आता आम्हाला निघायला उशीर झाला, कारण की आम्ही शूट आमचे होते 1-2 रीलचे, आणि तसं हिला पण घरी काम होतं. तर आम्ही तर जवळपासच आहे एक कुठला आर्याज कॅफे म्हणून आहे. हां, तिकडे जाणार आहे. कोरेगाव पार्कची सेम तशी टेस्ट आहे. सो आम्ही तिकडे जाणार आहोत आणि जवळ पण आहे आमच्या. जवळ पण आहे. तर आता मी निघतोय, मी झाले रेडी. झालं रेडी, मी सकाळचेच कपडे घातलेत, मी झाले रेडी. तर आता आपण बघूया. काय आपण ओला बुक केलं ना? हो, ओला बुक केलेली आहे आम्ही. थोडंसं लांब आहे घरापासून, पण आम्ही चाललो आहे. आज जर बुधवार असता तर मी खाल्ला असता मित्रांनो, पण आज जे आहे मंगळवार आहे, मी मंगळवारचं खात नाही. तर मी रेडी झालो पटपट, कारण की आज रात्री मी राहणार आहे मी पुण्याला. उद्या सकाळची अर्ली मॉर्निंगची ट्रेन घेऊन मग मी निघणार आहे, कारण की माझी ड्युटी आहे 12ची. मला 12ला टच व्हायचे मुंबईला, चेंबूरला. मी चेंबूरला कामाला आहे. तर आता चला निघतो, पण दाखवतो कसा आहे तो बर्गर, सेम टेस्ट लागतो की नाही. आली? चला आता आमची रिक्षा आलेली आहे मित्रांनो, ही आहे आमची रिक्षा. पोचलेलो आहोत आर्याज कॅफेला. बाबो लय लांब. हां, मला बोलते इकडेच आहे आणि लय लांब आहे. तर मी जे आहे माझ्यासाठी जे आहे व्हेज ऑर्डर केलेलं आहे. ठीक आहे, गाडी जी आहे मी व्हेज ऑर्डर केलेलं आहे. आता निघेलं डायरेक्ट काय चिकन ऑर्डर करते बघू. हा समोर खाणार चिकन. हां बघ तुला काय पाहिजे ऑर्डर कर. पण लय लांब आहे 5 किलोमीटर लांब आहे तुम्ही आपल्या घरापासून. प्राईस पण घेऊया. हां, प्राईस घेऊया. मी स्मॉल मला चिकन बर्गर मागवते, मग आपण त्यात प्राईस पण घेऊ. चालेल, तुला पाहिजे तू मागव. आता आम्ही ऑर्डर देतोय. आता बघू. दादा ऑर्डर घे ना, ऑर्डर घे. हां, कुठे घेत आम्ही? चिकन बर्गर स्मॉल आणि प्राईस मसाला घ्यायचा तर नॉर्मल प्राईस घ्यायचं. चीजवाला चीज नाही, मसाला प्राईस घे. मग मसाला फ्राय पेरी पेरी जास्त नका टाकू. दिलं ऑर्डर. आणि बघू, जर मला जर टेस्ट नाही आवडली, जर मला टेस्ट नाही आवडली, तर नेक्स्ट टाईमपासून तिला मी 1 वर्ष बर्गर खायला देणार नाही. 1 वर्ष तिथं मला बर्गर दिसला, बर्गर घेऊन मी दक्षला देईल, देणार नाही. आवडलं आणि एवढं लांब आहे.
बघू आता कसं वाटतं ते बर्गर. आलं तुम्हाला दाखवतो जे आहे. तर फायनली जे आहे 20 मिनिटाच्या वेट नंतर जो आहे हस आमचा बर्गर आलेला आहे. खाणारा मी मागवलेला आहे व्हेज. चिकन माझं चिकन जो चिकन आहे माझं जे आहे ते व्हेज आहे. तर आता बघू कसं वाटतं. हा निकिता बोलते की जो कॅम्पमधला बर्गर आहे तसा सेम आहे टेस्टला मला समजेल. तर आता मग आम्ही खातो जरा आणि मग तुम्हाला सांगतो आम्ही. म्हणजे एक बाईट घे जरा बघू कसा आहे तो. मी तर खाऊ शकत नाही, तू का खा ग. पौष्टिक पण ना, तर तुला पौष्टिक पण पाहिजे ना बाई. बन बघ तोंड किती मोठा खोलते बघा आता. झूम. अरे 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 रस्सा पडला. हाय चला आता मी माझा खातो मग तुम्हाला सांगतो कसा आहे तो. तुम्ही स्टे ट्यून. हां कशी खाते बघा जंक फूड. तर मित्रांनो माझा जो आहे आता बर्गर खाऊन झालेला आहे. कोल्ड्रिंक मागवली आणि चांगला होता बर्गर. वाव असा नव्हता पण चांगला होता. ठीक आहे कधी काही माणूस खाऊ शकतो. बस कॅम्पातला जो बर्गर तो कॅम्पातला बर्गर आहे चांगला होता. तर निकिता खाते ती बोट चुकते दाखव. चला आता आम्ही इथे झालं की आम्ही निघतो. मग मी आहोत घरी आणि आमचं झालेलं आहे जेवण. तर आजचा दिवस जो आहे आम्ही तुमच्यासोबत शेअर केला. एका दिवसासाठी मी पुण्याला आलेलो. उद्या सकाळी मी जाणार आहे कामावरती. बाक टू मुंबई. कसं वाटलं एक दिवस? छान वाटलं. खूप छान वाटलं. भारी वाटलं. सरप्राईज दिलं मी. सरप्राईज एकदम लास्टच्या मुमेंटला आतला माहिती पडलं शेवटी. ठीक आहे तर आम्ही आलो मगाशी बर्गर वगैरे खाल्लं. आम्ही घरी आलो थोडंसं जेवलो जास्त नाही जेवलो कारण पोट भरलेलंच होतं. आणि बस आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. पुण्याला गरमी वाटत नाही आहे. एकदम थंडगार वातावरण आहे. एकदम मस्त हवा सुटलेली आहे इकडे. तर ह्याच नोटवरती आम्ही आमचा ब्लॉग इथे संपवतो. आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघत राहा आमचे पुढचे व्हिडिओ. तोपर्यंत बाय.